हिरवगार झाडासारखं. जॉर्ज लोपिस, 1950-2005. अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत, झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे. झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. शब्दार्थ. ध्यानस्थ, डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे, इन मेडिटेशन कॉन्टेम्प्लेशन. ऋषी, मुनी, साधू, सेज. मौन व्रत, न बोलण्याचा वसा, वाव ऑफ सायलन्स. तपश्चर्या, काही ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे, मेडिटेशन, पेनन्स. मुकाट, न बोलता मुक्याने, विदाउट कंप्लेनिंग, क्वायटली. अलगद, हळूच, जेंटली, सॉफ्टली. दव, दहिवराचे थेंब, ड्यू ड्रॉप्स. टपोरे, गोल, राऊंडिश, ब्राईट अँड फ्रेश. विरघळतो, मिसळून जातो, विरतो, मेल्ट्स, स्प्रेड्स. खुडणे, फूल देठापासून तोडणे, टू प्लक. टवटवीत, ताजेतवाने, फ्रेश रोझी. बाहू, हात, हँड्स. सरसावणे, पुढे करणे, टू एक्सटेंड, टू स्ट्रेच आउट. मुसाफिर, प्रवासी, पथिक, ट्रॅव्हलर, पासरबाय. कवयेत, कुशीत, मिठीत, इन द आर्म्स, हगिंग. पानझड, पानगळ, लीफ फॉल. वस्त्र, कपडे, क्लोथ्स, अटायर. नवरी, वधू, अ ब्राईड. पालवी, नवीन कोवळी पाने, फॉलिएज, टेंडर लीव्ज. मरगळ, कंटाळा, थकवा, सुस्ती, आळस, लेथार्जी, डलनेस. मंजुळ नाद, सुरेल आवाज, गोड आवाज, स्वीट साऊंड, मेलोडियस ट्यून्स. संथ, मंद, सावकाश, स्टेडी, स्लो गोईंग, जेंटल. दडलेले, लपलेले, हिडन. सळसळ, पानांचा आवाज, रसलिंग, स्विशिंग. मुरणे, समरस होणे, वितळणे, टू पेनिट्रेट, टू होल्ड फर्मली. रोवणे, पुरणे, ऋतणे, टू स्टँड फर्मली. चिंतन, मनात विचार घोळवणे, थिंकिंग, म्युझिंग, कॉन्टेम्प्लेशन. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. धारण करणे, अंगीकारणे, पांघरणे, टू टेकअप. घाव घालणे, हत्याराने जोरात मारणे, टू स्ट्राईक, टू हिट फोर्सिबली. टक लावून पाहणे, एकाच गोष्टीकडे नजर खेळवणे, टू स्टेअर, टू लुक फिक्सेडली, कीनली. कवेत घेणे, मिठीत घेणे, कुशीत घेणे, टू एम्ब्रेस, टू होल्ड इन वन्स आर्म्स. मरगळ झटकणे, आळस सोडणे, टू रिव्हायटलाइज, टू रेज्युव्हनेट, टू रिवाईव्ह. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. एका वाक्यात उत्तरे लिहा.
झाडाच्या जीवनात गाणं कशात दडलेलं असतं? झाडाच्या जीवनाचं गाणं पक्ष्यांच्या मंजूळ नादात दडलेलं असतं. झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते? झाडाच्या मुळावर घाव घातले तरी झाड ते मुकाट्याने सहन करते. पानझडीनंतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. झाड पुन्हा नवीन वस्त्र कधी धारण करते? आकृती पूर्ण करा. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी: शरीरभर हिरवा रंग विरघळतो, रक्त क्षणभर हिरवेगार होते, नुकत्याच खुडलेल्या फुलासारखे आयुष्य टवटवीत होते. चौकटी पूर्ण करा. कवीने झाडाला दिलेली उपमा: ध्यानस्थ ऋषी. झाड हे धारण करून तपश्चर्या करते, मौन व्रत. अलगद उतरणारे थेंब, दवाचे टपोरे थेंब. क्षणभर हिरवेगार होणारे रक्त. पानझडीनंतरचे नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे नवीन नवरी. कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीत फूल. फुटले शरीरभर पालवी याचा अर्थ मरगळ झटकली जाणे. पुढील ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ: हसावं कसं सळसळत्या पानांसारखं. झाडावरची पाने जशी उत्साहाने सळसळतात तसं माणसाने खळखळून हसावे, चैतन्यमय जीवन जगावे असा या ओळीचा अर्थ आहे. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. सर्व काळ झाड जसे हिरवेगार राहते, सर्व मोसमात ते जीवनाशा टिकवून ठेवते, पानगळीमध्ये निराश होत नाही, सर्व संकटांचा मुकाबला करते व आपल्यातले हिरवेपण टिकवून ठेवते, त्याप्रमाणे माणसाने हिरव्यागार झाडासारखे जगावे असा या ओळीचा अर्थ आहे. कवितेतील शब्दांचे अर्थ: शरीर, अंग, रक्त, रुधिर, आयुष्य, जीवन, बाहू, हात, वस्त्र, कपडा, नवीन, नवे, मरगळ, आळस, मंजूळ, मधुर, गाणे, गीत, पाय, पद. अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब या ओळीचा भावार्थ लिहा. हिरवगार झाडासारखं या कवितेमध्ये जॉर्ज लोपिस यांनी माणसाचे आयुष्य झाडासारखे व्हायला पाहिजे हे सांगताना कला निर्मितीचा संदर्भ झाडाशी निगडीत आहे हे या ओळीतून सूचित केले आहे. कवीच्या मते झाड अतिशय सहनशील असते, तसेच ते निर्मितीक्षम असते. निर्मितीक्षम कलाकारानेही झाडाचा आदर्श ठेवायला हवा. पहाटे पहाटे झाडाच्या पानांवर दवांचे टपोरे थेंब निर्माण होतात ते अतिशय सुंदर असतात. ध्यानस्थ ऋषी जसा मौनव्रत धारण करून तपश्चर्या करतो, तसे झाड निरामय शांततेत सौंदर्य निर्मिती करते. दवाच्या टपोऱ्या थेंबाच्या निर्मितीचे रहस्य कलाकाराने जाणले व त्याच्याही वहीच्या कागदावर ते टपोरे थेंब अलगद उतरतात. त्याच्याकडून नवनिर्मिती होते. झाडाच्या पानावरील दवाच्या थेंबातून कवीने निर्मितीची सुंदर प्रक्रिया दाखवली आहे. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. या ओळीतले विचार सौंदर्य सांगा. जॉर्ज लोपेस यांनी हिरवगार झाडासारखं या कवितेतून माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे हा बहुमोल संदेश देताना वरील ओळींमधून जीवनाचे प्रेरणादायी सत्य सांगितले आहे. दरवर्षी शिशिर ऋतूमध्ये झाडाची पाने झडतात, पानगळ होऊन झाड ओके बोके होते, परंतु वसंत ऋतूत पुन्हा झाडाला पालवी फुटते. नवीन कोवळ्या लुसलुशीत पानांनी झाड बहरते, जणू ते नववधूसारखे नवीन वस्त्र धारण करते. नवीन कपड्यात सजलेली नवीन वधू हा नवीन जन्म असतो. मानवी आयुष्य झाडाप्रमाणेच आहे. माणसाच्या आयुष्यात सुख दुःखाचे ऋतू येतात जातात. दुःखाची पानगळ गेल्यानंतर पुन्हा त्यांच्या आयुष्यात नवीन आशेची सुखकर पालवी फुटते. म्हणून माणसाने जगताना झाडाचा आदर्श घ्यावा. पानझडीनंतर पालवी फुटणे या जीवनदायी प्रेरणेमुळे ही ओळ सत्यादर्शी ठरली आहे. झाडाचे मानवी जीवनातील स्थान याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. झाड हा निसर्गाचा एक घटक आहे, तसेच मनुष्य प्राणी हे निसर्गाचेच अपत्य आहे. ज्या मातृभूमीत आपण जन्म घेतो त्या मातीतूनच झाड उगवते, फुलते, फळते.
झाडाचे मानवी जीवनातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. झाड परोपकारी आहे. झाड माणसाला पाने, फुले, फळे भरपूर प्रमाणात निस्वार्थीपणे देते. गायी गुरांसाठी, पांथस्थानसाठी दाट सावली देते. पशुपक्ष्यांसाठी ते निवारा देते. माणसांना इमारतीसाठी लाकूड व आरोग्यासाठी औषध देते. तक्रार न करता वसंत ऋतूत बहरणे व शिशिर ऋतूत झडणे पसंत करते. ते मौन धारण करते. त्याला निर्दयपणे तोडणाऱ्या माणसाला ते दुखावत नाही. उलट सहनशील राहून वेदना सोसते. झाडाचे हे सर्व सद्गुण माणसाने अंगीकारायला हवेत. पानगळीनंतर नवीन पालवी फुटलेले झाड मनुष्याच्या आयुष्याला प्रेरणा देते. झाड हा माणसाचा खरा मित्र आहे. मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. झाडापासून आनंदी जीवन शिकावे या विधानातील विचार स्पष्ट करा. जो खांडावेया घावो घाली, की लावणी जेयाने केली, त्या दोहोशी एकुची सावली वृक्ष जैसा. अशी ज्ञानेश्वर माऊलींनी एक ओवी लिहिली आहे. जो वृक्षाची लागवड करतो व जो वृक्ष तोडतो यामध्ये झाड कधी भेदभाव करत नाही. दोघांना तो सारखीच सावली देतो. सुखदुःखातील झाडाची ती अविचल वृत्ती माणसाने आत्मसात करायला हवी. झाड सर्वांना पाने, फुले, फळे व निवाऱ्यासाठी लाकूड देते. ते परोपकारामध्ये आनंदी जीवन जगते. पशुपक्षी व माणसे यांना ते निवारा देते. म्हणजे झाड दानशूर आहे. वसंत ऋतू असो वा पानगळीचा ऋतू असो, फुलणे बहरणे हा स्वधर्म ते सोडत नाही. आनंदाने जीवन जगते. अशा गुणसंपन्न झाडापासून माणसाने आनंदी जीवन शिकावे व आयुष्य सफल करावे. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कवितेचं नाव हिरवगार झाडासारखं. प्रस्तुत कवितेचे कवी जॉर्ज लोपिस. प्रस्तुत कवितेचा विषय माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे हे सूत्र या कवितेतून मांडले आहे. प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे असे सांगताना कवी म्हणतात, पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात व त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. कवी जॉर्ज लोपिस यांची मुक्त छंदात लिहिलेली ही कविता आहे. झाडाचे महत्त्व, झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द या गुणांची महती या कवितेतून अधोरेखित होते. माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे अशी शिकवण ही कविता देते. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. झाड हा निसर्गाचा एक घटक आहे. झाडाची परोपकारी वृत्ती, अविचल वृत्ती, दानशूरता, आनंदी वृत्ती हे गुण मानवाने आत्मसात करावेत हे ही कविता सांगते. विविध गुणांनी संपन्न असलेल्या वृक्षासारखे तुम्ही व्हा हे सहजपणे सांगणारी ही कविता मला भावते. सोपेपणाने शिकवण देण्याची ताकद या कवितेमध्ये आहे. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. व्रत, वसा, पक्षी, पाखरू, पान, पर्ण, अलगद, हळूच. पुढील ओळींचे रसग्रहण करा. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. आशय सौंदर्य. कवी जॉर्ज लोपिस यांची मुक्त छंदात लिहिलेली ही कविता आहे. झाडाचे महत्त्व बिंबवणे, झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द या गुणांची महती सांगणे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे अशी शिकवण ही कविता देते. काव्य सौंदर्य. प्रस्तुत ओळींमध्ये पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात व त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो. भाषिक वैशिष्ट्ये. झाडाचे पान व वहीचे पान यातील साधर्म्य भाव विलक्षण सहजतेने साधलेला आहे व दवांचे टपोरे थेंब हे अक्षरांसारखे जाणवते यातील सौंदर्य अनोखे आहे. कवीच्या निर्मिती प्रक्रियेची बीजे झाडाशी निगडित आहे याचे दर्शन दोन ओळींमध्ये प्रकर्षाने जाणवते. कंसातील सूचनांप्रमाणे रूपांतर करा. किती सुंदर हे टपोरे दवांचे थेंब. विधानार्थी करा.
हे टपोरे दवांचे थेंब खूप सुंदर आहेत. मरगळ झटकून टाकावी आज्ञार्थी करा, मरगळ झटकून टाका. नेहमी हसत हसत जगावे नकारार्थी करा, कधीही रडत खडत जगू नये. जुनी वस्त्रे धारण करू नयेत होकारार्थी करा, नवीन वस्त्रे धारण करावीत. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कवेत घेणे, मिठीत घेणे. 1 वर्षानंतर माहेरी आलेल्या लेकीला आईने प्रेमाने कवेत घेतले. मरगळ झटकणे, आळस सोडणे. सगळी मरगळ झटकून रघु अभ्यासाला लागला. विरुद्धार्थी शब्द लिहा. मंजुळ कर्कश, नवीन जुने. संथ जलद, मरगळ उत्साह. समानार्थी शब्द लिहा. पान पर्ण, संथ हळू, मुसाफिर प्रवासी, ऋषी मुनी. वचन ओळखा. गाणे एकवचन, नवरी एकवचन, पाने अनेकवचन, वस्त्रे अनेकवचन. लिंग ओळखा. पालवी स्त्रीलिंग, दव नपुसकलिंग, नाद पुल्लिंग, चिंतन नपुसकलिंग, तपश्चर्या स्त्रीलिंग, थेंब पुल्लिंग.